नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर अगदी कमीत कमी साहित्य वापरून हे मसाला दूध आज बनवलेलं आहे। सुरुवातीला एक अशी सपाट अशी कढई घ्यायची आहे, जी असेल ती घेतली तरी पण चालेल। आता त्यामध्ये दूध घ्यायचं आहे। आता दूध तुम्हाला जेवढं करायचं आहे तेवढं तुम्ही इथे घेऊ शकता। मी इथे 1 लिटर दूध हे घेतलेलं आहे। दुधाला उकळी येईपर्यंत मसाला बनवून घ्यायचा आहे। थोडेसे काजू घ्यायचे आहेत आणि बदाम हे थोडेसे जाडसर करून घ्या किंवा एकदम बारीक करून घ्या। इथे याप्रमाणे मी बारीक करून घेतलेलं आहे। आता एखादी वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीमध्ये हे बारीक केलेलं जे आपण मिश्रण आहे ते काढून घ्यायचं आहे। आता मी हे बारीक का केलं, कारण यामुळे दुधाला छान असा घट्टपणा येतो आणि दाटसर दूध असं होतं। आता यामध्ये थोडेसे केशर घालायचं आहे। आता तुमच्याकडे असेल तर घालू शकता किंवा नुसती हळदही यामध्ये टाकली तरी पण चालू शकतं। मी इथे थोडीशी हळद पण घातलेली आहे आणि चवीनुसार विलायची पावडर घ्यायची आहे आणि थोडंसं जायफळ यामध्ये किसून घ्यायचं आहे। तुम्ही यामध्ये थोडीशी जर केशर नसेल तर थोडीशी जी हळद आहे ती अर्धा चमचेही घेऊ शकता। आता इथे हे सर्व मिक्स करून घ्यायचं। आता जो मसाला केलेला होता त्यामध्ये 2 पळ्या हे दूध घालून घ्यायचं आहे सुरुवातीला, म्हणजे त्याच्या गाठी होणार नाहीत आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्या ज्या गाठी झालेल्या आहेत त्या चमच्याने व्यवस्थित अशा फोडून घ्यायच्या आहे, म्हणजे दुधात हा मसाला गेल्यानंतर त्याच्या गाठी होणार नाहीत। आता यामध्ये अजून थोडंसं दूध मी घातलेलं आहे आणि इथे पाहू शकता एकदम छान अशी उकळी याला आलेली आहे। आता हे जे मसाला दूध आहे ते जास्त आटवू न देता थोडंसं आटवून घ्यायचं, जास्त घट्ट करायचं नाही बासुंदीसारखं। आणि यामध्ये आता चवीप्रमाणे साखर घालायची आहे। मी अगदी 4च चमचे इथे साखर घातलेली आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त साखर वापरू शकता। आता हे मिश्रण पण यामध्ये घालायचं आहे, हळूहळू घालायचं आहे। आता इथे सर्व मिश्रण हे घालायचं आहे आणि आता वाटीला जे लागलेलं आहे त्यामध्ये थोडंसं दूध टाकून हिसळून घ्यायचं आहे आणि ते दूध परत कढईमध्ये घालून घ्यायचं आहे। मस्त असा सुवास सुटलेला आहे। आता हे दूध इथे तयार झालेलं आहे। 1 लिटर दुधाचं पाऊण लिटरच दूध करायचं आहे, जास्त आटू द्यायचं नाही। खूप छान असं होतं। आता इथे दूध हे मस्त असं गरमागरम तयार आहे। रंगही त्याचा सुरेख आलेला आहे। तर आता इथे दुधावर थोडेसे मी बदामाचे काप घातलेले आहेत। आता तुमच्याकडे जर पिस्ता असेल, चारोळी असतील तरीही तुम्ही यामध्ये घालू शकता आणि थोडंसं आता आवडीप्रमाणे एक काडी ही मी केशरची घालणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।